नमस्कार मित्रांनो, मी संजय गुरव. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यातील एस वाय बी एमधील मानसशास्त्र या विषयातील मी आणि माझे वर्तन पेपर 216मधील मी आणि माझे वर्तन या विषयातील पुस्तक 2 घटक 9 बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये काय काय दिलेलं आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या बुद्धिमत्तेच्या संदर्भात कोणत्या कोणत्या संकल्पना दिलेल्या आहेत, त्या संकल्पनांचा आज आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये विचार करणार आहोत. त्या संकल्पना समजून घेणार आहोत, जेणेकरून हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचायला जाल त्यावेळी त्या पुस्तकातल्या संकल्पना तुम्हाला सहजपणे समजून घेता येतील. तर चला तर मित्रांनो, आज आपण या पुस्तकातील पुस्तक 2 घटक 9 बुद्धिमत्ता ह्या घटकातील कोणत्या कोणत्या संकल्पना आल्यात त्या आपण पाहूया. ओके. तर मानसशास्त्र बुद्धिमत्तेची व्याख्या, बुद्धिमत्तेचे प्रकार, बुद्धीचे स्वरूप, सिद्धांत, ह्या घटकामध्ये काय काय ते पहिलं आपण त्याचा आढावा घेऊया की याच्यामध्ये बुद्धिमत्तेची व्याख्या आहे, बुद्धिमत्ता काय, ती संकल्पना समजून घ्यायची, बुद्धिमत्तेचे प्रकार, बुद्धीचे स्वरूप व सिद्धांत, स्वरूप, घटक सिद्धांत, द्विघटक सिद्धांत, सप्तघटक सिद्धांत, गिलफर्टचा त्रिमिती सिद्धांत, बोधात्मक सिद्धांत, कॅटलचा सिद्धांत, जेन्सेनचा सिद्धांत, कॅपनिऑनचा सिद्धांत, स्टॅनबर्गचा सिद्धांत, मेटा घटक म्हणजे काय ते समजायचं आहे, निवर्तन घटक म्हणजे काय, ज्ञान संपादन घटक म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे, मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रयोग, बुद्धिमापनाची संकल्पना, प्रकार, बुद्धिमापनाचा इतिहास, स्टॅनफोर्डची बीनची बुद्धिमापन चाचणी, मूलभूत वय, मानसिक वय व बुद्धिगुणांक म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, वेशलरची चाचणीची समजून घ्यायचे, बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार काय ते समजून घ्यायचे, भाषिक शाब्दिक व्यक्तिगत चाचणी समजून घ्यायचे, भाषिक शाब्दिक सामूहिक चाचणी समजून घ्यायचे, कृती निष्पादन व्यक्तिगत चाचणी समजून घ्यायचे, तसेच कृती निष्पादन सामूहिक चाचणी समजून घ्यायचे, मानसिक विकासाची मर्यादा समजून घ्यायचे, सामान्यातील बुद्धीचे वितरण कसे होते ते समजून घ्यायचे, सामान्य व्यक्ती म्हणजे काय ते समजून घ्यायचे, मनोदुर्बलता त्याची व्याख्या, स्वरूप समजून घ्यायचे, प्रशिक्षणक्षम अध्ययन पात्र, मनोदुर्बलतेची कारणे समजून घ्यायची आहेत, मनोदुर्बलतेवरील उपाय काय ते समजून घ्यायचे, असामान्य बुद्धिमत्ता म्हणजे काय ते समजून घ्यायचे, त्याची व्याख्या, स्वरूप समजून घ्यायचे, असामान्य बुद्धिमत्तेचे संवर्धन कसं करता येतील ते समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हा घटक थोडासा लांबलचक आहे, तर थोडासा वेळ जास्त होईल, पण आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आढावा बघूया आपण काय काय ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. तर सुरुवातीला बुद्धिमत्तेची व्याख्या दिलेली आहे ती समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची क्षमता, नवीन परिस्थितीची जुळवून घेण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता किंवा अनुभवातून शिकून वर्तन बदलण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे आपल्यामध्ये जी समस्या, ज्या अडचणी, जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांना सोडवण्याची क्षमता, नंतर मग नवीन परिस्थितीची जुळवून घेण्याची क्षमता, म्हणजे जी काही नवीन परिस्थिती येईल, जसं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत त्यांच्याशी समरूप होऊन, त्या नवीन परिस्थितीशी समरूप होऊन जुळवून घेण्याची क्षमता. समजा की तुम्ही नवीन शहरात जातात तर तिथल्या वातावरणाशी जुळून घेण्याची, त्यातल्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता, नंतर मग अनुभवातून शिकून वर्तन बदलण्याची क्षमता. समजा तुम्ही तिकडे त्या नवीन शहरामध्ये गेले की तिथल्या परिस्थितीशी जुळून घेता आणि तिथला जो अनुभव तुमच्यामध्ये आलेला आहे, शिकून घेतलेला आहे, तो शिकून वर्तन बदलण्याची. पण तिथे साहजिकच तुम्ही त्या शहरात गेले की तुम्हाला तिकडच्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी तुमचं वर्तन बदलावं लागेल. ह्या ज्या क्षमता आहेत त्याला बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. ह्या ज्या क्षमता डेव्हलप होतात, विकसित होतात, त्या बुद्धीद्वारे होतात. म्हणजे आपण समजून घेतलं की एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवण्याची, नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता, अनुभवातून शिकून घेतलेलं आहे तेथून वर्तन बदलण्याची क्षमता आणि त्या परिस्थितीची समरूप होण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. बुद्धिमत्ता म्हणजे विचार, समज, आकलन, स्मृती, तर्क आणि निर्णय घेण्याची
एकत्रित शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय. बुद्धिमत्ता म्हणजे काय? बुद्धिमत्ता म्हणजे विचार, समज, आकलन, स्मृती, तर्क बांधणे, निर्णय घेण्याची एकत्रित क्षमता. म्हणजे काय? बुद्धी म्हणजे आपण जे विचार करतोय, जे आपल्याला गोष्टी समजतायत, आपण पाहिलेल्या गोष्टी समजून घेतो, आकलन करून घेतो, स्मृतीमध्ये ठेवतो, साठवून ठेवतो, नंतर मग त्यातून तर्क बांधतो, त्या गोष्टी कशा घडल्या, काय घडल्या, ते तर्क बांधण्याचे आणि तिथून मग निर्णय घेण्याची जी एकत्रित शक्ती आहे, त्या शक्तीला आपण बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ गणितातील अवघड उदाहरण सोडवणे, नवे तंत्रज्ञान पटकन शिकणे, सामाजिक परिस्थितीत योग्य निर्णय घेणे. ओके. याचं उदाहरण घ्या, गणितामधले जे अवघड गणित आहेत ती समजून घेणे आणि ते सोडवणे. ओके. नवे तंत्रज्ञान नवे शिकणे, म्हणजे आपण नवीन तंत्रज्ञान आहे तर ते शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शिकून ते आत्मसात करून प्रत्यक्षात उतरवतो. सामाजिक परिस्थितीचे योग्य निर्णय घेणे. ओके. पुढे बुद्धिमत्तेचे प्रकार. भाषिक बुद्धिमत्ता, भाषेतून विचार मांडणे. लेखक किंवा वकील, जे लेखक वकील आहे आपल्या भाषेतून आपलं कौशल्य मांडतात, आपली बुद्धिमत्ता दाखवतात. वकील कोर्टामध्ये न्यायालयामध्ये वक्तव्य करून किंवा आपला भाषिक बुद्धीचं कौशल्य दाखवून केस लढतो, आर्ग्युमेंट तिथे आर्ग्युमेंट्स आणतो. ओके. आणि लेखक आपल्या लेखनातून, आपल्या भाषिक लेखनातून जगासमोर साहित्य निर्माण आणतो, तेही भाषिक बुद्धिमत्ता आहे. नंतर मग तर्कशास्त्रीय गणितीय बुद्धिमत्ता, संख्यांचा तर्काचा वापर करणे. मग हे जे शास्त्रज्ञ आहेत, ते कम्प्युटर्स वगैरे ज्यांनी बनवलेले आहेत, नवीन नवीन शोध लागलेले आहेत, त्यात गणिताचा फार मोठा हात आहे, सिंहाचा वाटा आहे. तर हे गणिताचे वेगवेगळे नियम तयार करून गणिताचा वापर करून, त्या संख्यांचा वापर करून, तर्काचा वापर करून नवीन नवीन शोध लावणे. ओके. नंतर आंतरव्यक्तित्व बुद्धिमत्ता, इतरांचे संवाद व समज. जे नेते मंडळी आहेत, म्हणजे आंतरव्यक्तित्व म्हणजे काही वक्तव्य करण्याचे जे बुद्धिमत्ता आहे, इतरांचे संवाद साधण्याचे जे नेत्यांना आपण पाहतो ते फार फार हुशार असतात एखाद्याशी संवाद साधण्यासाठी, लोकांशी संपर्क साधण्यासाठी. जे संपर्क कौशल्य आहे, वक्तव्य कौशल्य आहे, त्याची बुद्धिमत्ता इथे सांगितली आहे. पुढं आहे वैयक्तिक बुद्धिमत्ता, स्वतःची ओळख, योगी व तत्त्वज्ञ. हे जे आपण साधू संत पाहिलेले आहेत, हे स्वतःची बुद्धी वापरून आत्मज्ञान मिळवतात. त्या आत्मज्ञान मिळवण्याला तत्त्व शोधून काढतात. त्याला हे आंतरव्यक्तित्व बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. स्वतःची ओळख तयार करणे, स्वतःची ओळख दाखवणे, योगी तत्त्वज्ञ जे आहेत त्यांचं उदाहरण इथे. संगीतिक बुद्धिमत्ता, संगीताची जाण असणारे. जसं की आपण संगीतकार पाहिलं, गायक पाहिलं, तबलावादक पाहिलं, गिटारवादक पाहिलं, त्यांना संगीताची जाण असते. त्यांच्यामध्ये ती बुद्धिमत्ता विकसित झालेली असते. त्याला संगीतिक बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. शारीरिक व गत्यात्मक बुद्धिमत्ता, शरीरावर नियंत्रण ठेवण्याची बुद्धिमत्ता जी आहे. जे तुम्ही खेळाडू पहा, फुटबॉल प्लेयर, क्रिकेटर, कबड्डीपटू, म्हणजे असे जे अनेक खेळाडू आहेत, ते आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवण्यात सक्षम होतात. तिथे ती बुद्धिमत्ता वापरली जाते. तिथे बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवून ते खेळांमध्ये भाग घेतात. ओके. नर्तक, डान्सर पण आपलं एक डान्सरकडे तुम्ही पाहिलं तर कसं नियमबद्ध तो डान्स करत होतो. त्यांचा डान्स बघून नृत्य पाहून आपल्यालाही बरं वाटतं. ओके. प्राकृतिक बुद्धिमत्ता, निसर्गाची जाण, शेती व पर्यावरण. म्हणजे प्राकृतिक म्हणजे निसर्गासंदर्भात बुद्धिमत्ता जी आहे, जी निसर्गाची जाण, शेती, पर्यावरण याबद्दल माहिती घेऊन त्याला प्राकृतिक बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. ओके. बुद्धीचे स्वरूप व सिद्धांत. बुद्धीचे स्वरूप काय आहे आणि त्याचे काही सिद्धांत दिलेले आहेत इथे. स्वरूप म्हणजे हे बदलणारे आहे. बुद्धी अनुभवाने वाढते. म्हणजे बुद्धी हे वयानुसार बदलत जाते. आपण लहान वयामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान नसतं, मग आपण ते शिकाऊ असतो, आपण ते लर्निंग प्रोसेसमध्ये असतो. आणि नंतर मग जसं जसं आपली बुद्धी वय वाढत जातं तसं तसं गोष्टी आपल्याला समजत जातात आणि वयानुसार आपली बुद्धी विकसित होत जाते. आपल्याला अनुभव येत जातो आणि त्या अनुभवावरून आपली बुद्धी वाढत जाते. हे जे बुद्धीचं स्वरूप आहे, हे कसं वयानुसार बदलणार आहे. व्यक्तीनुसार भिन्न असतात. आता ही बुद्धी व्यक्तीनुसार भिन्न असते. काहींची बुद्धी तल्लख असते, काहींची बुद्धी मंद असते, काहींना गोष्टी लगेच समजतात, काहींना लगेच समजत नाहीत. तर ही व्यक्तीनुसार भिन्न असते.
बुद्धी ही शिकण्याशी निगडीत असते. बुद्धी नेहमी ही शिकण्याची निगडीत असते. जे काय पाहिलं आहे ते जाणून घेणं, आकलन करणं, समजून घेणं, म्हणजे ही बुद्धी जी आहे, ज्या तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या समोरच्या समोर गोष्टी येतात ते शिकण्याचा प्रयत्न चालू असतो बुद्धीद्वारे. घटक सिद्धांत 2 घटक दिलेले आहेत. जी फॅक्टर सर्वसाधारण बुद्धी, एस फॅक्टर विशिष्ट कामगिरीची बुद्धी. ओके, याच्यात घटक सिद्धांत कोणते आहेत? 2 घटक आहेत. एक जी फॅक्टर आहे सर्वसाधारण बुद्धी, एक एस फॅक्टर आहे ती विशिष्ट कामगिरीची बुद्धी आहे. पुढे द्विघटक स्पियरमनचा सामान्य व विशिष्ट बुद्धी. उदाहरण, एखादा विद्यार्थी गणितात आणि इंग्रजीत चांगला पण कलेत कमी. द्विघटक सिद्धांतामध्ये काय म्हटलं त्यांनी, की एखादा विद्यार्थी जो आहे की 2 गोष्टींमध्ये चांगला आहे पण एका गोष्टीमध्ये तो कमकुवत आहे. मग हे द्विघटक सिद्धांतामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. मग तुमच्यामध्ये जर अभ्यासाचं तुम्ही गणित आणि सायन्समध्ये चांगले असाल पण तुम्ही इंग्रजीमध्ये कमी असाल किंवा हिंदीमध्ये कमी असाल किंवा मराठीमध्ये कमी असाल, तर तुम्ही डान्स करण्यामध्ये चांगले असाल तर संगीतामध्ये कमी असू शकता. तर हे 2 घटक चांगले असतील तर एक घटक तुमचा कमकुवत असणार. त्याला द्विघटक सिद्धांत म्हटलेला आहे. ओके, नंतर मग सप्तघटक सिद्धांतामध्ये 7 स्वतंत्र क्षमता येतात. मग तुम्हाला एकापेक्षा जास्त गुण कौशल्य तुमच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये शब्दसंपदा, शब्दगती, संख्याज्ञान, स्मरणशक्ती, तर्क, स्थानिक कल्पना, ग्रहणगती ह्या गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीमध्ये बऱ्याच गुण असतात. तो खेळामध्ये पण चांगला आहे, तो अभ्यासामध्ये पण चांगला आहे, त्याची शब्दरचना पण चांगली आहे, तो कविता पण लिहितो, तो साहित्य पण लिहितो, संख्याज्ञान पण चांगलं आहे, तर्क बांधण्याची क्षमता, म्हणजे अशा एकूण 7 घटकांचा त्याच्यात विचार केलेला आहे. गिलफर्टचं त्रिमिती सूत्र. बुद्धी 3 मितींमध्ये असते. ऑपरेशन, प्रक्रिया, कंटेंट्स, सामग्री आणि प्रोडक्ट्स आणि उत्पादन. म्हणजे बुद्धी ही 3 मितींमध्ये असते. ओके, 3 मिती सिद्धांतांमध्ये बुद्धी विभागली आहे गिलफर्टच्या म्हणण्यानुसार. त्रिमिती सिद्धांत म्हणजे ऑपरेशन, प्रक्रिया असते, नंतर मग कंटेंट, सामग्री आणि प्रोडक्ट्स, उत्पादन. पुढे 120 प्रकारच्या बुद्धींचे वर्णन केले त्याने. ओके, बोधात्मक सिद्धांत. बुद्धी बरोबर ज्ञानग्रहण आणि प्रतिसाद. बुद्धी म्हणजे काय, आपण पहिलं ज्ञान ग्रहण करतो. बोधात्मक प्रक्रिया, कॉग्निटिव्ह सिद्धांत म्हणजे काय, मध्ये काय आलेलं आहे की आपण पहिलं ज्ञान ग्रहण करतो, ते समजून घेतो आणि नंतर मग त्याच्यावर आपण शिकलो आहे, जे ग्रहण केलं आहे, जे आत्मसात केलं आहे, त्यातून ज्या गोष्टी समजून घेतल्या आहेत त्यानंतर मग आपण प्रतिसाद देतो त्यांना. ओके, म्हणजे ते कसं, त्याचं उदाहरण घेता येईल की तुम्हाला एखाद्याने म्हटलं की बाबा की जेवायला बस, तर मग ते आपण काय केलं, जेवायला बसायचं ग्रहण केलं, ज्ञान ग्रहण केलं. समोरच्याने आपल्याला जेवायला बसायला सांगितलेलं, मग आपण ते काय करतो, ग्रहण करतो आणि मग जेवणाला बसण्याची क्रिया, प्रतिसाद म्हणून जेवणाला बसण्याची क्रिया आपल्याकडून होते. कॅटलरचा सिद्धांत. द्रवरूप बुद्धी, फ्लुइड, नवे प्रश्न सोडवणे. द्रवरूप बुद्धीमध्ये कॅटलरने काही सिद्धांत दिले, त्याचा काय, द्रवरूप बुद्धी, त्याच्यामध्ये नवीन प्रश्न सोडवण्याची क्रिया होते. घनरूप बुद्धी, त्याच्यामध्ये अनुभवावरून आधारित ज्ञान येते. मग द्रवरूपमध्ये कधी नवीन जे प्रश्न येतात, नवीन चॅलेंज जे येतात आपल्या आयुष्यात ते सोडवण्याची क्रिया होते. आणि घनरूप बुद्धीमध्ये काय होतं, जे ऑलरेडी आपल्याकडे अनुभव आहेत आणि त्याच्याच रिलेटेड काही नवीन गोष्टी समोर आल्या, त्या अनुभवावरून आधारित ज्ञानावरून ते गोष्ट सोडवणे. नंतर मग जेन्सेनचा सिद्धांत. 2 पातळ्या दिलेल्या आहेत जेन्सेनने. लेवल 1 स्मरण आणि लेवल 2 माहिती प्रक्रियेतील तर्क. ओके, कॅम्पिनियनचा सिद्धांत. शिकण्याची रणनीती, नियोजन ही बुद्धी आहे. म्हणजे कॅम्पियन काय म्हणतो की त्याने काय सिद्धांत मांडला की शिकण्याची रणनीती आणि नियोजन ही बुद्धी आहे. तुम्ही जर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स काढायचे असेल, परीक्षा क्रॅक करायची असेल, पास व्हायचे असेल, तर तुम्ही वर्षभर रणनीती बनवता, कसं मी अभ्यास करेन आणि त्याचं नियोजन करता. ओके, आणि ते रणनीती आणि नियोजन हीच बुद्धी आहे, असं कॅम्पियनचं म्हणणं आहे. स्टॅनबर्गचा त्रिसंयोजक सिद्धांत. 3 घटक, मेटा घटक म्हणजे नियोजन, निर्णय निवर्तन घटक, प्रत्यक्ष काम, ज्ञान संपादन करणे आणि नवे ज्ञान मिळवणे. म्हणजे स्टॅनबर्गने त्रिसंयोजक सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये मेटा घटक, नियोजन करणे, नंतर मग निर्णय निवर्तन घटक. पहिला मेटा घटक नियोजन, नंतर मग निर्णय निवर्तन घटक आहे. प्रत्यक्ष काम, ज्ञान संपादन घटक पुढचा आहे, नवे ज्ञान मिळवणे.
मानसशास्त्रीय चाचण्यांचे उपयोग. आता हे शास्त्रीय चाचण्या ज्या केलेल्या आहेत त्यांचे उपयोग काय काय होतात, कुठे कुठे उपयोग होऊ शकतो. आपण जे मानवावरती, मानसशास्त्रावरती, मानवाच्या वर्तनावरती, मानव कशा पद्धतीने रिॲक्ट करतो, वर्तन कसं आहे, त्या मानसिक वर्तन कसं आहे, ह्या ज्या चाचण्या केलेल्या आहेत त्यांचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो. शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी, करिअर घडवण्यासाठी, करिअरची निवड करण्यासाठी, विशेष गरजा असलेल्या मुलांचे निदान करण्याचे, जे मेंटली चॅलेंज वगैरे आहेत त्यांचं निदान कसं करता येतील तिकडे याचा उपयोग होते. परत संशोधन करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग होतो. ओके. बुद्धिमापनाची संकल्पना व प्रकार. ओके. बुद्धिमापनाचा इतिहास. पहिली बुद्धिमत्ता चाचणी अल्फ्रेड बिनेट यांनी 1905 केली होती. पुढे आहे डॅनफर्ड आणि बीनची चाचणी. मूलभूत वय, बेस एज, जिथपर्यंत प्रश्न सहज सुटतात. म्हणजे काही बेस एज जे त्याने मांडलेलं आहे त्या वयापर्यंत प्रश्न सहज सुटतात, तिकडे जास्त डोकं लावावं लागत नाही, जास्त विचार करावा लागत नाही. मानसिक वय, मेंटल एज, क्षमता प्रत्यक्ष दाखवलेले वय. ओके. मग क्षमतेचं प्रत्यक्ष दाखवलेले वय. नंतर मग बुद्धी गुणांक, IQ. ओके. मानसिक वय, खरे वय, डिवाइड बाय टाइम्स 100. ह्याने काय त्याचा सिद्धांत मांडलेला आहे, गुणांक दिलेला आहे, त्याचं एक काय म्हणता येईल त्याचा सूत्र दिलेलं आहे. ते सूत्र तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता. ओके. वेस्लरची चाचणी. मोठ्यांसाठी, मुलांसाठी स्वतंत्र, भाषिक अधिक कृती दोन्ही घटक. ओके. पुढे आहे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. आता बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार काय आहेत? भाषिक, शाब्दिक, व्यक्तिगत चाचणी. एक व्यक्तीला समोरासमोर प्रश्न विचारून प्रश्नांची उत्तरे मिळवणे. म्हणजे जसं की तुम्ही परीक्षेमध्ये, तोंडी परीक्षा असते, वायवा असते, त्यावेळी कसं तुम्हाला प्रश्न विचारून उत्तरे विचारले जातात. मग ही वायवासारखे, वायवाचं उदाहरण किंवा तोंडी परीक्षेचं उदाहरण इथं घेऊ शकतो. व्यक्तिगत चाचणी, शाब्दिक व्यक्तिगत चाचणी. नंतर मग शाब्दिक सामूहिक चाचणी. गटाला एकत्र बसून लिखित पेपर टेस्ट देणे. म्हणजे आपली जे परीक्षेला आपण बसतो, सगळ्या मुलांना पेपर दिले जातात आणि ते पेपर सोडवायला दिले जातात, ती चाचणी ही शाब्दिक सामूहिक चाचणीमध्ये मोडते. मग कृती निष्पादन व्यक्तिगत चाचणी. वस्तू लावणे, चित्र पूर्ण करणे. आता हे व्यक्तिगत चाचणीमध्ये एखादी वस्तू तयार करणे किंवा चित्र पूर्ण करणे, ही चाचणी व्यक्तिगत चाचणी आहे. कृती निष्पादन व्यक्तिगत चाचणीमध्ये आहे. आणि मग कृती निष्पादन सामूहिक चाचणी. मोठ्या गटांना एकत्रित बसून वस्तू प्रदान कार्य करणं. जे व्यक्तिगत चाचणीमध्ये वस्तू लावणे, चित्र बनवणे, तेच सामूहिक गटाला एकत्रित बसून ते करणे. ते आपण त्याच्यामध्ये पाहतात की कोण कसं कशा बुद्धी लावून काम करतो ते. ओके. मानसिक विकासाची मर्यादा. आता हे मानसिक विकास आहे त्याच्या पण काही मर्यादा यांनी सांगितलेल्या आहेत. IQ साधारण स्थिर, पण पर्यावरणाचा प्रभाव 16 ते 18 वर्षानंतर स्थिर होतो. म्हणजे IQ हा साधारण स्थिर असतो, पण पर्यावरणाचा त्याच्यावर प्रभाव पडतो. ओके. मर्यादा. नंतर मग 16 ते 18 वर्षानंतर स्थिर होतो. नंतर मग जनसामान्यातील बुद्धीचे वितरण. म्हणजे जे आपण जनसामान्य आहोत, प्रजा आहोत, जनता आहोत, त्याच्यामध्ये बुद्धीचे वितरण कशा प्रकारे होतं ते ह्यांनी सांगितलेलं आहे. कसं असतं ते वितरण कसं असतं ते ह्यांनी सांगितलेलं आहे. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. बहुतेक लोकांचा IQ 85 ते 115 असतो. काहींचा IQ 130पेक्षा जास्त असतो, ते उत्कृष्ट असतात, अतिउत्कृष्ट असतात. काहींचा IQ 70पेक्षा कमी असतो, ते मानसिक दुर्बलतेमध्ये येतात, ते मेंटल चॅलेंजमध्ये येतात, मानसिक दुर्बलतेमध्ये येतात. आणि मग सामान्य व्यक्तीचा IQ जो असतो तो 90 ते 110 असतो. दैनंदिन कामामध्ये सामान्य कार्यक्षमता, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढा IQ पुरेसा आहे गोष्टी समजून घेण्यासाठी. पुढे आहे मनोदुर्बलता, मेंटल रिटार्डेशन. ओके. आता मेंटल रिटार्डेशनमध्ये ज्यांचा IQ 70पेक्षा कमी आहे त्या लोकांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. 70पेक्षा कमी. सामाजिक व शैक्षणिक अडचणी येतात त्यांना. स्वरूप विकास विलंबित होतं. म्हणजे जर ज्यांचा 70पेक्षा कमी IQ आहे त्या सामाजिक आणि शैक्षणिक अडचणी येतात त्यांच्यामध्ये, आणि त्यांचा विकास जो आहे, मानसिक विकास जो आहे, मानसिक काही इतरही विकास त्यांचा विलंबित होतो. प्रकार. प्रशिक्षणक्षम. त्याच्यामध्ये प्रशिक्षणक्षम IQमध्ये 20 ते 35 रेंज दाखवली आहे त्यांनी. प्रशिक्षणक्षम IQमध्ये त्यांनी 35 ते 50 रेंज दाखवली आहे. अध्ययनमध्ये शिकण्याच्या पात्रामध्ये त्यांनी 50 ते 70 IQ दाखवलेला आहे. कारणे काय आहेत?
याचं कारणं काय असतील तर अनुवंश, प्रसूतीतील त्रुटी, कुपोषण, रोग. म्हणजे हे कमी कसं काय होऊ शकतं IQ? का ज्याला चांगलं पौष्टिक आहार वातावरण मिळालं त्याचा IQ चांगला असेल. ज्याला त्याचं पोषण तत्व पोषण कुपोषित झालेलं असेल, त्याला पोषण व्यवस्थित मिळालं नसेल, त्याचा IQ कमी होणार. काही गोष्टी काही IQ वंशपरंपरेने येतात. जे आपल्या आईवडिलांमध्ये जसा IQ असेल तसा आपल्यामध्ये तो IQ येतो. काही वेळेस प्रसूतीमध्ये त्रुटी म्हणजे मुलाचा जन्म होताना काही त्रुट्या झाल्या असतील तर तिथे IQ कमी होऊ शकतो. जर रोग झाला असेल तर IQ कमी होऊ शकतो. याच्यावर उपाय काय आहे? विशेष शिक्षण देणे, व्यावसायिक प्रशिक्षण देणे, कुटुंबियांचे मार्गदर्शन करणे. असामान्य बुद्धिमत्ता, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धिमत्ता. आतापर्यंत आपण सामान्य आणि मनोदुर्बलतेचं हे पाहिलं. आता असामान्य, ज्यांची याची व्याख्या आहे की IQ त्यांचा 130पेक्षा जास्त आहे, ते असामान्य बुद्धिमत्तेमध्ये मोडतात. त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बुद्धिमत्ता म्हणता येईल. स्वरूप काय? उत्तम स्मरणशक्ती, सर्जनशीलता, नेतृत्व. आता एवढा ज्यांचा IQ आहे 130पेक्षा जास्त आहेत, ऑफकोर्स ते हुशार असणार, त्यांची स्मरणशक्ती जास्त असणार, त्यांची सर्जनशीलता, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असणार, ते चांगले विकसित झालेले असतात, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचं गुण असणार, क्षमता असणार. याचं संवर्धन कसं करायचं आहे? आव्हानात्मक कार्य देणे, समृद्ध शैक्षणिक वातावरण, सर्जनशीलताला चालना देणे. हे जे ज्यांचा IQ 130पेक्षा जास्त आहे त्यांना 70पेक्षा कमी IQमध्ये बसवलं तर त्यांचा पण IQ कमी होण्याची शक्यता होते. पण त्यांचा IQ तसा स्थिर किंवा त्याच्यापेक्षा चांगला बनवण्यासाठी त्यांना चॅलेंजेस देणे, त्यांना आव्हानात्मक कार्य देणे, समृद्ध शिक्षण देणे, शैक्षणिक वातावरण तयार करणे, सर्जनशीलतेचे धडे देणे, त्यांना चालना देणे, तरच त्यांचं असामान्य बुद्धिमत्ता ही ह्यांचं संवर्धन होईल. संवर्धन म्हणजे काय? साठवून ठेवणे, त्यांचं जतन करणे, संगोपन करणे. पुढे सारांश. बुद्धिमत्ता ही व्यक्तीच्या शिकण्याची, समस्यावर उपाय शोधण्याची व नवीन परिस्थितीची जुळवून घेण्याची एकत्रित क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. तिचे विविध सिद्धांत, प्रकार, मापनबुद्धी मानसशास्त्रात विकसित झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता आणि त्याच्या संदर्भातील इतर गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्यात IQ, मनोदुर्बलता, चाचण्या काही पाहिलेल्या आहेत आपण, बुद्धिमापनच्या चाचण्या पाहिलेल्या आहेत, काही मानसशास्त्रज्ञांच्या काही चाचण्या किंवा सिद्धांत पाहिलेले आहेत आपण. ओके, तर आज आपण हा घटक इथे पूर्ण केलेला आहे, बुद्धिमत्ता समजून घेतलेले आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा घटक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजला असेल. तर तुम्ही ह्या चॅनलबरोबर कनेक्टेड राहा. या चॅनलला विद्या एज्युकेअर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओज तुम्हाला सहजतेने मिळतील, तुमच्यापर्यंत पोचतील. हे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन घेऊन काही नवीन गोष्टींचा अभ्यास करूया. चला, आज इथेच थांबूया. धन्यवाद.